आज आपण बालम टाकळीच्या प्लॉटाची पीक पाहणीसाठी येले थोडा कार्यक्रम होता त्यामुळे इकडे आलो होतो मी. तर आपली जी प्लॉट होती इथं बालम टाकलेला एक 10 प्लॉट आहे इथं. शेतकरी पूर्ण उत्सुक आहे, 2-3 वर्षाने जुळलेली आहे. तर मग शेतकऱ्याचं काय अनुभव आहे ती बोलतील थोडं. माझं नाव गोकुळ विलास माने, राहणार बालम टाकळी, तालुका शाहूगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर भैया हे जे लावलं तू आता कापूस, तर तुला काय असं वाटलं का असंच लावा आपण 3.5x1 काऊन नाही लावा, 3x1 काऊन नाही लावा? तर काय वाटतं तुला असं मोठाली पट्टी घेऊन जर कापूस लावली तर? हे असं आम्ही हे पहिले झालं तर लईट आठवत होती. आणि आजवरती थोडंफार तर तुमच्याकडे आलतो तर तुमची एकदम भारी वाटली. कोणाच्या माध्यमातून चालला रॉयल शेती रॉयल शेतकरी मुरादाबाद, विजय सिंग राजपूत, राणा राडोळ यांच्या माध्यमातून सर चालू आहे का? हो. आजवरती बघितले खूप त्यांच्यापासून काय तुला काय वाटलं वा? ते प्लॉट त्यांच्यापासून घेतला वा, तुला कसं काय निवेदन बघितलं? कसं काय वाटलं तुला? कुठं पाहिला होता का प्लॉट ठेव? दाजीचा बघितला होता भुतेकर पाहुण्याचा. हा. परत आपण गेलतो तेव्हा त्यांचा बघितला होता. तर एकदम भारी वाटलं त्यांच्यावाली. त्यांचं नियोजन तुला कसं काय नियोजन एकदम भारी आहे. हिचे भाऊ त्यांच्या भाऊचं नियोजन एकदम भारी. आता जे कापूस तू यावेळेस आला होता ना आपल्या इकडं, तुम्ही जेव्हा आले होते समजा, तर आपल्या कापसाची हाईट याच्यावर थोडी छोटी होती म्हणा. हो, छोटी होती. 4.5x1 कापूस लावले आपण. हो. तर मी त्या कापसाला आतापर्यंत 65 दिवसाचा प्लॉट झाला, तर मी आतापर्यंत त्याला खत नाही दिलेलं आहे, रोखून ठेवलेलं आहे प्लॉटाला. आणि प्लॉट बिवडचा असल्यामुळे त्याला खत आतापर्यंत दिलं नाही. 2 फवारण्या झाल्या. तर माझं एक म्हणणं आहे शेतकऱ्याला, बघा फायदा झाला तर कुठं बी जोडायला पाहिजे, कोणाचे 2 शब्द ऐकायला पाहिजे, नुकसान झालं तर पळून जायला पाहिजे, तसं काही नाही. पण जर कापसाचे आता हे जे घुले पाहुणे, लोणकर, भुतेकर पाहुणे, कृष्णा माने, हे आमच्याला जोडायला 3-3, 4-4 वर्ष झाली, 3 वर्ष. आणि याय भरपूर मेहनती केल्या, त्याच्यामुळे मी तुमच्या आज बालम टाकलेलं उभा आहे. याय इतकं पिच्छा नसतं केलं तर मी कुठं गेलो नसतो. आणि बालम टाकळी कुठे मला माहिती नसते. बरोबर आहे की नाही? बरोबर. हा, बालम टाकळी आता बघा, मी खालच्याला कधी मान देत नाही. मी ज्याला जोडो त्याचं नाव शेवटपर्यंत घेतो. नाव साऱ्याचं होतं, पण जर मी यायला सोडून जर तुमच्याकडे येऊ राहिलो तर बालम टाकळीत मी येऊ नये. मग ते तिथं प्लॉट संपून बी गेले तर मला काही घेणं नाहीये. पण जिथं सुरुवात झाली शेवट बी तिथंच व्हायला पाहिजे. आणि दुसऱ्याकडे व्हा नाही, हे माझी भावना आहे बरं का. जे बालम टाकळीला मी आलो तर हे 3-4 माणसामुळे मी बालम टाकळीत आज उभा आहे. नाही तर मला काही माहित नव्हतं बालम टाकळी कुठे आहे, काय आहे. आणि कापसात माझं म्हणणं काय, शेतकऱ्यानं कापसावर खर्च करू नये. आपलं जोर कशावर आहे? खर्च तुम्ही कमी करा, हो, आणि व्यवस्थित खर्च करा. आणि तुमच्या वावरात किती झाडं, किती ग्राम कापूस काढायचे याच्यावर खर्च करा. आणि उगाच खर्च करू नका. बरोबर. लोकांचे बिल्डिंग हो राहिले, आपले पत्र गळू राहिले, काही मतलब नाही त्याच्यात. आपल्याला काही गरज नाहीये. आपल्याला जेवढ्याला माहिती आहे तेवढे आपण शेतकरी इथे आहे. पण आपल्याला काय वाटतं, कोणाच तरी आपल्यामुळे फायदा व्हायला पाहिजे. 2 उजून तरी जगले. दरवर्षी तुमची सरकी कशी असती? किती बाय किती असती? वर्षापासूनच आपण हे असे करायला लागलो. तर पहिलं तुम्हाला किती आवरेज लागत होतं? पहिलं लई 7-8 व्हायचं. आजवरती गेल्या वर्षी सरकी किती बा फुटर होती? आजवरती 6 फूट होती. थोडं तुमच्या बघून 15 क्विंटल आजवरती झालता. थोडं बघून 15 थोडं बघून 15. पहिल्यानं किती होत समजा? 6-8 क्विंटल. 8चे 15 वर गेला. 8चे 15. पोटात नाही बोलत ना? नाही. खरेदी थोडं बघून एका वर्षात 6च्या 15 वर गेला. म्हणजे डबल उत्पन्न वाढत. आजवरती यंदा काय अपेक्षा आहे समजा 21 वर जायला पाहिजे? 20-21 ची अपेक्षा आहे यंदा. स्टेप बाय स्टेपच वाढायला स्टेप बाय स्टेप. 7-21 वर आहे तुम्ही. पहिलं 6 वर होता, 8 वर होता, 15 वर गेला. आता यावर्षी तुझी अपेक्षा 20 व्हायला पाहिजे, 21 व्हायला पाहिजे. होते कापस व्हायला काही नाही, ती येणारीच जाते कापसाची. पण माझं म्हणणं आहे, मग खर्च करून कापस यायला पाहिजे, बिगर खर्चात यायला. बिगर खर्चाचे येतात लोक तर आपल्याला शिवाय देते. आपला खर्च किती आहे? आपला खर्च किती? आपला खर्च एकदम कमी. बरं, तर झाडाची
बरं खर्च फवारण्यासाठी फवारणी केले दरवर्षीपेक्षा 30% खर्च आहे यांना दरवर्षीपेक्षा म्हणजे quality कसं काय 70% झाडाची? खर्च बी 70% वाटला खर्च वाढला. आणि उत्पन्न डबल झालं. उत्पन्न डबल झालं. आज झाड काय म्हणतात मग कमी खर्चात असो झाडं एकदम भारी आहेत पहिल्यापेक्षा. तुला Quality. याच्या माध्यमातून समजा शेतकऱ्याला काय सांगायचं? शेतकरी यायला पाहिजे. या जुळायला पाहिजे ग्रुपमध्ये नाही जुळू नाही जुळू त्याची जुळून नाही tension जुळलं, नाही. याचं हा. काही विषय नाही. विषय कोण- ज्याला घ्यायचे ते घेते. जुळलं काय याचं नाही. तसं आपलं नाही म्हणायचं मला, हित म्हणजे आहे का? फायदा होतोय का तोटा होतोय हे फायदा. शेतकऱ्याला सांगायचं फक्त. 100% फायदा होतो. शेतकऱ्याचं दुसरं काही शेतकऱ्याचा नाही. फायदा व्हायला पाहिजे हम्म. स्टार्टिंगला लोकांना वाटतं 6 फुटावर वाटतं लय लांब वाटते हो. सारखी मन लागत नाही नंतर मन लागत सारखी असा विषय राहतो. आता हेच का म्हणले मामा कवा पहिले स्टार्टिंगला मनच नाही लागलं डबल सारखी लावली आता तिला उपयोग लावली की नाही हो मग माणसाचं मन लागलं त्या टायमाला नाही. मग ज्या टायमाला समजा तुम्ही 6 फुटावर सारखी लावा हो तुम्ही लावता लगे 2.5 फुटावर नका लावू 6 फुटावर सारखी लावा म्हणजे ते नंतर तुम्हाला डेव्हलप करते Develop. माल बघू झाड बघू पुढे तर पाहुणे समजा तुम्ही आता 2 वर्ष झाले हा. 3रं वर्ष या वर्षी हा. 3रं पीक आहे ना आपलं. तिसरं पीक पहिले ते लावलं होतं 3.5 बाय 3.5 हा 3.5 बाय नंतर मागच्या वर्षी ते लावलं हा. आणि आता अजून परत लावलं. हा 3रं वर्ष आहे आपलं आहे. हम्म. तर तुम्ही 3.5 बाय 3.5 जेव्हा कापूस लावलं हम्म. तर मग तेव्हा किती कापूस झालं तुम्हाला आजच्या 3 वर्षाला? आज 3 वर्षाला 13 क्विंटल 13.5 क्विंटल हा 13-26 क्विंटल झालं. एकरी 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 काय average लागलं? एकरी 13 क्विंटल जाऊ 13च हा, लागलं. हा. त्याच्या पहिल्या वर्षी समजा मला जोडायच्या पहिले तुमचं किती आवरेज होतं? तेव्हा 7 7.5 8 समजा 7 7च धरायचं. 8 धरू 8 धरू हा. शेतकऱ्याला बी एवढं मारू नका. 8 नाही, धरू आपण हा. त्याचा अपमान होतो विचारायचं. 8 होतं समजा 8 हून 13 वर गेले 13 वर गेलं. हा. हा. म्हणजे स्टार्टिंग 5-6 क्विंटल कापूस त्या वर्षी वाढ. वाढ. मग आता मागच्या वर्षी मागच्या वर्षी 27 क्विंटल झालं 1327 1 एकर मध्ये. 20 फीट भरपूर आहे बरं का शेतकरी आमच्या ग्रुपची. हा. पहिल्यानं 8 झालं हा. त्याचं म्हणणं आहे 7 आहे पण मी 8 धरतो. 8चं 13 झालं 13चं 27 झालं. 27 झालं. 13 13.5 14 क्विंटल आता कापूस या लागला. वर्षी आम्ही बोलत नाही पलाटाबद्दल हम्म. या वर्षी किती होईल ते जेव्हा होईल तेव्हा आम्ही सांगून देऊ. हा, हा. पण जर 2 वर्षात शेतकरी जर इतक्यावर जातं समजा तुमचं मार्गदर्शन आम्हाला आवडलं आता नाही एकदम योग्य आहे. हो. हा म्हणजे घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी. घ्यायला पाहिजे. हा शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. काय होतं याचं त्याचं हे करून उपयोग नाही. फायदाच ना हो. हा फायदा आहे. बोला खर्च कमी होतो. नाही नाही खर्च झाडं बी- खर्च तर कमीच करावा लागेल हा तुम्हाला. आणि खर्च कमी उत्पन्न केला पण वाढतं. उत्पन्न वाढ. उत्पन्न वाढतं असं होतं ना ते. उलट गणित आहे बरं का हम्म. याचं उलट गणित आहे उलट हम्म. शेतीचं उलट गणित आहे अगोदर 10 क्वांट किती नंतर गळले त्याला नंतर खात द्यावं लागतं भरपूर नंतर तो त्याला पैसे खायला लागलं तेव्हा आपलं कसं आहे समजा माझं म्हणणं काय आहे, शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे उलट करायला पाहिजे उलट उलट जे पहिल्यांदा ती शेतकरी करतं आपण गपचिक बसायचं गपची बसायचं. ते 60-65 दिवसानंतर थकून बसलं पोळ्याला हा. का आपण ताकद लावायची. आपण ताकद लावायला सोडू. असं असं खेळ. आणि कापसाला 60-65 दिवसानंतर तुम्ही काही बी टाका आणि काही बी हाना काही बी हाना. त्याला एकदम माल धरू द्या. माल धरू दे बरोबर आहे. मग तुम्ही काय टाणी खाण्याचे ते हाना किती इऱ्या टाकायचे ते टाका मग तुम्ही थकून जासाल बरोबर आहे. अगदी टाकायला बरोबर आहे खरं आहे. आता एखादं 50-60 दिवस तुम्हाला रोखून ठेवावं लागते रोखून ठेवायला लागेल. एखाद्याला जर लईच भूक लागली तर काही गेलं तर काही खाईन ना ते हा, मग- गेला का 2 भाकरी खाईन ना हा? आणि जर चांगलं जर दिलं आणि पोट भरलं तर काही खाईन का काय खाईन? हा, मग तसं झाडाची कॅपॅसिटी आहे त्याची काही असं म्हणजे- आवडणार हा. नाही त्याला. हा. बोला तुम्ही बघा बोल सांगितलं पहिलं सांगितलं आम्हाला हो. आता सर्किल लावताना म्हणजे लहान बाळ असतात सारखं जपतो तुम्ही हा. पहिली तुम्ही डायरेक्ट 10 क्वांट टाकून डायरेक्ट फोन मोठी फोन घेऊ नका त्याला हा. म्हणजे टाकू नका म्हणजे वापस टाका आमचा पहिला ट्राय खर्च आणून कोणा 10 क्वांट एक टाकून देऊ कोण टाकून म्हणजे तसं करूच नका म्हणजे तसं मग आम्ही बस बरोबर केलं त्यांचं तर मग आता नंतर- हा. पहिल्या दिवसाला किती वन टाकले तुम्ही यंदा? एकरी वापरली एकदा. एकरी पण. हा कोणतं वापरलं? 10-26 कोण एक गुंठा टाकून सारख्याच काम उलट नियोजन केलं शोभी सारख्या उलट्या होत नाहीत आपल्याला सुईच्या आणतात नंतर ते बरोबर आहे ना भाऊ नाही, उत्पन्न होतं ना. पण ज्याला पिकं कापसाची घ्यायची त्यानं उलट उलट केलं तर सुलट उत्पन्न करायला लागत. उलट पहिल्यांदा केल्याशिवाय त्याला खर्च माल करायचा नाही नाही 60-65 दिवसात त्यामुळे तुम्ही ताकद लावा आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता उलट म्हणजे कसं केलं
इथून धरा तुम्ही पहिल्यांदा 3 फुटा सर्किल लावत होते तुम्ही आता डायरेक्ट 6 फुटा गेले उलट केलं सोयीचं केलं बरोबर आहे की नाही मग आता असं स्टार्टिंगला तुम्ही 1 गुणी टाका हा नंतर तुम्ही हळूहळू प्लॉटचे धोरणानुसार बरं का 60-65 जसं दिवसाच्या प्लॉट चालन तसं चालेल हिशोबाने तसं. त्या स्टेप बाय स्टेप हे हे चालायचं सांगा ना तुम्हाला झाड हे झाड सांगा त्यांचं असं बरोबर हा. झाडावर शेतकऱ्यांनी जर लक्ष दिलं तर हे कापसाचं झाड बोलतं बरं का पण तुमचं लक्ष नाही त्याच्यावर नाही ते हे झाड बोलतं बोलतो पण तुमचं लक्ष पाहिजे त्याला रोज ते नजराखाली पाहिजे हा. ते किती वाढतं काय वाढतं त्याला काही टाइम लागत नाही हा आणि त्याला किती खत लागतं काय लागतं ते सांगतं सांग पण सांग. तुमचं त्याच्यावर लक्ष नाही लक्ष नाही. हो. तुम्ही जर लक्ष दिलं त्याच्यावर बरोबर तर ते झाड तुम्हाला बोलणार आणि उत्पन्न बी देणार तेव्हा गद्दारी करणार नाही तुमच्यासोबत हा, बरोबर तुम्ही गद्दारी करू नका त्याच्यासोबत हा बरोबर राम 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 राम. हा.